असेल, पण तुर्तास थेट जाऊयात. नरेश मस्के सध्या बोलतात. तर कैलास पाटील आहेत, त्यांना विचारा विधान परिषदेचं तिकीट कसं दिलं आणि कसल्या गप्पा मारताय करोडच्या. आपल्याकडे काय चालतंय, आपण काय करत होतात. दुसऱ्यांवरती टीका करू नका, पैशाच्या गप्पा मारू नका. तुमच्याकडे दुसरं कारण नाही. आत्मपरीक्षण तुम्ही करा की तुम्हाला लोक का सोडून चाललेत. किती बंडू जाधवांना त्रास दिला, त्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीने संघटनेत वातावरण निर्माण केलं. आज ओमराजे तीन एक टर्म आमदार, 2 टर्म खासदार, त्या ठिकाणी ते आमदार आहेत कैलास पाटील, ही सर्व जुनी मंडळी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही उपनेते अंबादास दानवेंना करता. एक कोळी म्हणून कोणतरी आहेत, त्या फक्त शिव्या देतात म्हणून त्यांना उपनेते त्यांच्या डोक्यावरती आणून बसवता. का लोक तुमच्यामध्ये राहतील. का कारण काय. संजय दिनामामा पाटील यांचे फोटो बॅनरवर टाकायचे नाहीत, त्यांना कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशा पद्धतीच्या सूचना शाखा प्रमुखांना दिल्या जातात. का तुमच्याकडे ते राहतील. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या युबीटीवरती सुद्धा कोणतरी स्वतःचं नियंत्रण आणू पाहत आहे आणि यामुळे आत्ताचं 6 खासदार गेले. तुम्ही बघा, कार्यकर्ते सुद्धा रोज सोडून चाललेत. खासदार गेले म्हणून ती बातमी झाली, परंतु रोज कार्यकर्ते सोडून चाललेत, त्याची सुद्धा बातमी करावी संजय राऊतांनी. सर, म्हणजे आगामी काळामध्ये आमदार वगैरे कोणी येऊ शकते का काय. हे बघा, येऊ शकतात, आमदार येऊ शकतात, खासदारही येऊ शकतात. मी खूप जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय. आमदार येऊ शकतात, नगरसेवक येऊ शकतात आणि खासदारही येऊ शकतात. 3 लोक आहेत, 2/3 2च लागतात. त्यामुळे एकनाथ शिंदेवरती टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. एक मिनिट, तुम्ही आता म्हणला की खासदारही येऊ शकतात, मुंबईचे खासदार असतील का. हे बघा, खासदारही येऊ शकतात. खासदार हे केंद्रातले खासदार आहेत, खासदारही येऊ शकतात. मी पुन्हा जबाबदारीने बोलतोय. 3च खासदार आहेत त्यांच्याकडे. 2च लागणार आहेत. त्यांना घटनेने जो अधिकार दिलेला आहे, घटनेने अधिकार दिले आहे की 2/3 लोक बाहेर पडू शकतात. हा घटनेचा अधिकार आहे. आणि नंतर मग कुठल्या पक्षात विलीन व्हायचं वगैरे हा त्यांचा. परंतु ह्यांना गद्दार तुम्ही म्हणू शकत नाही. 2/3 लोक निवडून आलेल्यांपैकी बाहेर पडू शकतात. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. जसं तुम्ही सांगितलं की निधी मिळत नाही म्हणून हे बाहेर पडले. उद्या समजा तुम्ही विरोधात गेले भविष्यामध्ये, नरेश मस्के पण अशाच पद्धतीने निधी मिळाला नाही म्हणून समोरच्या काँग्रेस किंवा तत्कालीन शिवसेना ठाकरे गटाचं सरकार असेल तर त्याच्यामध्ये जाणार का. हे बघा, निधी कसा मिळवायचा, काय करायचा हे आम्हाला माहीत आहे. अशा पद्धतीने जे काही उद्धवजी टीका करतायत, खासदारांचं निधी मिळत नाही, विकास होत नाही, हे कारण आहे. परंतु त्याचबरोबर त्यांना दिली जाणारी वागणूक, पक्ष, अहो पुन्हा मी तेच सांगतोय. ओमराजे, आमचे बंडू जाधव, नागेश आष्टीकर, त्यांच्या विभागांमध्ये निवडणुका होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. ग्रामीण भागामध्ये उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, एक साधा फेरी सुद्धा मारली नाही. आज संजय राऊत माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करतात की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते प्रचाराला जातील. काय चुकीचं आहे. पक्ष आहे म्हणून आपण सत्तेवर आलेलो आहोत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू द्या, पंचायत समितीच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका, त्या पक्षासाठी, त्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून आणण्याकरता. तर नरेश मस्के यांच्या